साक्ष त्यांच्या आईंसाठी आहे. साक्ष अशी होती का त्यांची आई त्यांच्या मुलाकडे होती आणि त्या ठिकाणामध्ये त्यांची शुगर जी होती ती 600 झाली होती. आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांच्या भावाने त्यांना फोन केला आणि म्हटलं का मी आईला तुझ्याकडे पाठवत आहे. बीडमध्ये येऊन त्या ठिकाणा कोणते गाव आहे तिकडून ते इकडं नगरला आले आणि देवंड्याचा प्रवास सुखरूप केला 600 शुगर असतानाही. आणि इथं आल्यानंतर त्यांनी मागच्या वीकला चर्च अटेंड केलं आणि ते पण प्रार्थना करत होते. मन अस्थिर होतं परंतु शास्त्र भाग जास्त वाचत होते. तिथे एक असं वचन होतं की एक ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त आणि शिष्य तारावात चालले होते आणि ज्या तारावात ख्रिस्त झोपलेला होता आणि तारू हलत होता तर शिष्य घाबरले. परंतु त्या समय प्रभू उठतो आणि म्हणतो का तुम्ही अल्पविश्वासू आहात. आणि त्या वाचनातून त्यांना देवाच्या आत्म्याने सांत्वन दिलं का तू विश्वास सोडू नको तर विश्वास धरून ठेव, देव अद्भुत कार्य करेल. आणि ते म्हणतात की देवाने असं कार्य केलं का ज्यावेळेस फॉलोअपसाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो मला जे चेक मी करतोय त्या रिपोर्टमध्ये असं वाटत नाही का यांना एवढी शुगर असू शकते. तर म्हणून हे सर्व गौरव प्रभूला देतात का जे कार्य त्यांच्या जीवनात घडलं त्यांचा विश्वास आहे का ते कार्य प्रभूने केलेलं आहे म्हणून ते सर्व गौरव प्रभूच्या नावाला देत आहे. बहीण सांगते की हाताला एवढी मोठी गाठ होती आणि मी दवाखान्यामध्ये गेले आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरनी मला सांगितलं की त्या गाठीचं ऑपरेशन करावं लागेल, तुम्हाला औषधं घ्यावी लागतील. पण ही बहीण म्हणते की मला जसं येशू प्रभूचं नाव समजलं आणि गेल्या 6 महिन्यापासून मी चर्चमध्ये येते, विश्वासामध्ये वागते, वचन ग्रहण करते. आणि ती बहीण म्हणते की आता माझी सर्व गाठ प्रभू येशूच्या नावाने पूर्ण गाठ ती नाहीशी झाली. त्या साक्षीचा गौरव ते प्रभू येशू ख्रिस्ताला देते. थँक्यू जीजस. आणि तशी आणखीन एक साक्ष आहे. ते म्हणतात की माझा मुलगा आहे आणि अवघड ठिकाणामध्ये त्याला गाठ होती आणि त्याची देखील तशी स्थिती होती. ते म्हणतात की मी देखील देवाकडे प्रार्थना करत होते आणि देवाने देखील ती गाठ नाहीशी केली. त्याबद्दल ते सर्व धन्यवाद प्रभू येशूला देतात. देवाशी गौरव करूया. थँक्यू जीसस फादर. पिते आमचा विश्वास आहे आमचं येणं व्यर्थ नाही. होय प्रभू. तुझं वचन आमची भेट घेणार. यस लॉर्ड. तू आज आम्हाशी बोलणार. यस. अद्भुत गोष्टी तू प्रगट करणार आहे होय पित्या. येशू राजा. प्रभू आम्ही वचन शोधणारे बनू देत पित्या. होय प्रभू. आणि आम्हाला तुझा गौरव हो दे. Yes. तुझ्याच नावात मागतो स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, घेऊया आपलं बायबल हातामध्ये. प्रत्येक जण आपलं बायबल हातामध्ये घ्या. थोडंसं वर उचला. आज परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे. माझ्याशी बोलणार आहे. वचनाचं महत्व वचनाचं महत्व प्रभू पवित्र शास्त्रातून मला पटवून देणार आहे. मी फक्त नावाचा ख्रिस्ती नकोय. नकोय. माझ्याकडे वचन असणं गरजेचं आहे. संकट समयी निराशेमध्ये वचनच मला सहाय्य करणार आहे. प्रभू या वचनाद्वारे मला अद्भुत गोष्टी प्रगट करणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय हाच आहे का आम्ही वचनामागे पळालो पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन गोळा करणारे झालो पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण वचन आमचं बळ वाढवतं. Yes. वचन आमचं काय वाढवतं? वचन आमचं बळ वाढवतं. वचन आमची शक्ती वाढवतं. म्हणून आपण सर्व आत्म्यात बलवान होणं गरजेचं आहे. Yes, आणि yes. बलवान होण्यासाठी वचन गोळा करणं गरजेचं आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. आत्म्यात बलवान व्हायचं. कसं व्हायचं? बलवान व्हायचं. बलवान होण्यासाठी काय घ्यावं लागेल? वचन. काय घ्यावं लागेल? वचन. मी शारीरिक बलवानतेबद्दल बोलत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिकतेबद्दल बोलतोय. कशाबद्दल बोलतोय? आत्मिकतेबद्दल. आणि जर आत्म्यात बलवान व्हायचं असेल तर मग आमच्याकडे प्रभूचं वचन असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जसं शरीर वाढवण्यासाठी व्यायाम करावा लागतो. काय करावा लागतो? व्यायाम करावा लागतो. तसंच आत्म्यात स्ट्रॉंग होण्यासाठी आम्हाला अधिक आणि अधिक देवाचं वचन ग्रहण करावं लागतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. कारण संकट समयी निराशमय अवस्थेमध्ये फक्त वचनच आहे जे तुम्हाला धैर्य, आश्रय आणि वचनच आहे जे तुम्हाला बाहेर काढणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देव आज एका मुंगीद्वारे, कोणाद्वारे? सगळे बोला, कोणाद्वारे? मुंगीद्वारे. एका मुंगीद्वारे आज आम्हाला शिकवणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अद्भुत प्रगटीकरण, असे प्रगटीकरण जे खूप नवीन आहेत, फ्रेश आहेत. एक नवीन प्रगटीकरण परमेश्वर आम्हाला आजच्या वाटातून देणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाडू या ठिकाणामध्ये आपण नीतिसूत्र अध्याय 30 आणि त्याचं 25 वचन या ठिकाणी वाचणार आहोत. सर्व काढूया. मुंग्या अशक्त प्राणी आहेत तरी ते आपले अन्न उन्हाळ्यात साठवून ठेवतात. मुंग्या अशक्त प्राणी आहेत तरी ते आपले अन्न उन्हाळ्यात साठवून ठेवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव मुंगीद्वारे आम्हाला शिकवणार आहे. Yes. परमेश्वराचं वचन सांगतं की मुंगी अशक्त प्राणी. कसा प्राणी? अशक्त प्राणी आहे. ओके, किती लोकांनी पाहिले मुंग्यांना?
पाहिलं सर्वांनी? ओके, जास्त मला सांगायची गरज नाही. ते अशक्त आहे. कसं आहे? अशक्त आहेत. पण त्याला बुद्धी, येस, त्याला काय आहे? बुद्धी आहे. ना बायबल इथं सांगतं का, असं लिहिलंय का मुंग्या ज्या आहेत उन्हाळ्यामध्ये कशामध्ये उन्हाळ्यामध्ये काय गोळा करतात? अन्न गोळा करतात. प्लीज बोला, काय गोळा करतात? अन्न गोळा करतात. त्यांना माहितीये उन्हाळ्यानंतर पावसाळा येणार आहे. Yes. काय येणार आहे? पावसाळा येणार आहे. ज्यावेळेस पावसाळा येईल मी बाहेर जाऊ शकते का? नाही, कारण बाहेर पाणी असेल. बाहेर काय असणार? पाणी असणार. पाणी असणार. म्हणून हा समय आहे का ज्यावेळेस पाणी येईल मग मला अन्न गोळा करता येणार नाही. परंतु ज्यावेळेस मी माझ्या घरामध्ये माझ्या बिळामध्ये मी राहील, मला एक पोट आहे. येस, मला काय आहे? पोट आहे. मुंगीला काय आहे? पोट आहे. तिला भूक लागते. Yes. तिला काय लागते? भूक लागते. पण तिला माहित आहे का जर पावसाळा बाहेर सुरू होईल तर बाहेरून मला अन्न गोळा करता येणार नाही. म्हणून हा समय आहे का पाऊस येण्या अगोदर मला आता अन्न गोळा करणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. कारण जर पावसाळा आला आणि तिला भूक लागली, काय लागली? भूक लागली. आणि जर तिच्याकडे अन्नाचा साठा नसेल, ती वाचणार का मरणार? मरणार. प्लीज बोला, वाचणार का मरणार? मरणार. मग या ठिकाणामध्ये तिची गरज, तिची समस्या बनवू नये म्हणून त्या ठिकाणामध्ये ती अगोदरच काय गोळा करते? अन्न गोळा करते. आमची गरज, आमची समस्या कधी बनते? साधा लॉजिक प्रश्न मी विचारतोय. आमची गरज, आमची समस्या कधी बनते? ज्या वेळेस ती मदत आमच्याकडे नसणार. साधं आहे, कळतंय? ओके, मला किती 50 रुपये पाहिजे. किती रुपये पाहिजे? 50 रुपये. पण माझ्या खिशात ते नाहीत. नाहीये. आणि हा मित्र पण माझी मदत करणार नाही. मग माझी गरज, माझी काय बनली? समस्या बनली. काय बनली? समस्या बनली. माझ्याकडे ती मदत आहे का? नाही. नाहीये. ज्या वेळेस जी गरज तुमची आहे आणि जर ती मदत तुमच्याकडे नाहीये तर ती गरज तुमची काय बनती? समस्या बनते. कळत्या ठिकाणामध्ये गरज समस्या कधी बनती? कारण ज्यावेळेस आमच्याकडे विकल्प नसतात, ज्यावेळेस आमच्याकडे मदत नसती, मग ती आमची समस्या बनती. आणि मग मुंगीला माहित आहे का माझी गरज माझी समस्या बनणार आहे. माझी काय गरज, भूक माझी काय आहे? गरज आहे. गरज आहे. परंतु जर अन्न माझ्याकडे नसेल तर माझी भूक माझी समस्या बनणार आहे. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. ओके, तुमच्या घरी जर म्हटलं येऊ का जेवायला तर म्हणताल या ना कधी पण. काय म्हणताल? या कधी पण. तुमच्या घरात अन्न आहे. काय आहे? अन्न आहे. म्हणून तुम्ही बोलवताल का काही मोठं नाही, तू किती खाणार आहे तरी 2 भाकरी 3 भाकरी देऊन टाकू, आमच्याकडे आहेत. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये अन्न नसेल आणि मी म्हणतो मी येतो जेवण्यासाठी, तुमच्यासाठी ती समस्या बनणार. येस, काय बनणार? समस्या बनणार. का? कारण तुझा पाहुणचार करण्यासाठी माझ्याकडे पर्याप्त मात्रामध्ये अन्न नाही. Praise the Lord. हालेलुया. कळत्या ठिकाणामध्ये म्हणजे आमची समस्या, आमची गरज समस्या कधी बनती? ज्या आमच्याकडे त्याला सॉल्व्ह करण्यासाठी पर्याप्त मात्रामध्ये किंवा त्या स्थितीमध्ये त्या गोष्टी नाहीत. Praise the Lord. हालेलुया. म्हणून मुंग्यांनी काय केलं? त्यांना माहिती का भूक आम्हाला लागणार आणि जर आमची गरज, आमची समस्या बनली तर मग आमच्यासाठी त्रास खूप मोठे होतील. कारण पावसात आम्ही बाहेर जाऊन अन्न गोळा करू शकत नाही. म्हणून हा समय आहे की आम्ही काय गोळा केलं पाहिजे? अन्न गोळा केलं पाहिजे. ज्यावेळेस आमची गरज येईल, काय लागेल आम्हाला? आम्हाला गरज लागेल. आम्हाला काय लागेल? गरज लागेल. आम्हाला कोणाकडे मागायची गरज पडणार का? नाही. कारण आम्ही काय गोळा केलंय? अन्न गोळा केलंय. Praise the Lord. हालेलुया. तसंच परमेश्वर म्हणतो का मुंग्यांकडे बघ, समस्या येण्या अगोदर, समस्या येण्या अगोदर काय गोळा करतात? अन्न गोळा करतात. त्याच प्रकारे जीवनात त्रास येण्या अगोदर आपण वचन गोळा केलं पाहिजे. येस, येस. काय हालेलुया. गोळा केलं पाहिजे? वचन गोळा केलं पाहिजे. वचनच आहे जे जिवंत आहे. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. असं लिहिलंय. 5व्या ठिकाणामध्ये आपण इब्रिकरासपत्र 4था अध्याय त्याचं पहिलं आणि 12 वचन. इब्रिकरासपत्र 4था अध्याय 12 वचन. कारण देवाचे वचन जिवंत आणि समर्थ व कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट आणि जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना मध्ये भिदून जाणारे आहे. Praise the Lord. हालेलुया. देवाचं वचन कसं आहे? दुधारी तलवारीपेक्षा जिवंत आहे. कसं आहे? जिवंत आहे. सगळे बोला, देवाचं वचन कसं आहे? जिवंत आहे. जिवंत आहे. मग हे जे वचन आहे हे माणसाशी बोलणार आहे, हे माणसाला सांत्वन देणार आहे, हे माणसाला खचू देत नाही, हे माणसाचं बळ काय करतं? वाढवतं. Praise the Lord. हालेलुया. मग जसं मुंगी अन्न गोळा करते, काय गोळा करते? अन्न गोळा करते. कारण तिला माहितीये का ज्यावेळेस मला गरज लागत माझ्याकडे अन्न असणं गरजेचं आहे. नाही तर ती जर समस्या बनली तर मी त्याच्यातून बाहेर पडू शकते का? नाही. तसंच देवाची इच्छा आहे का जसं मुंगी अन्न गोळा करती संकट येण्या अगोदर, तसंच आपण पण या क्षणी ज्यास आपलं सगळं चांगलं आहे, ओके चाललंय, आपण काय गोळा केलं पाहिजे? वचन गोळा केलं कारण पाहिजे. हेच वचन तुमच्या त्रासामध्ये तुम्हाला बळ देणार, येस, येस. तुमच्या समस्येमध्ये तुमचं प्रोत्साहन वाढवणार, Yes. तुम्हाला खचू देणार नाही, तुमच्या आतमध्ये एक स्फूर्ती भरणार, आशा उत्पन्न करणार का निराश होऊ नको, हताश होऊ नको, अजून पण तू होप सोडू नको. याही स्थितीमधून देव तुला अद्भुत बाहेर काढणार. येस, येस. Praise the Lord. हालेलुया. चर्च किती वेळेस असतं आठवड्यातून? एक बोला, दिवस. किती वेळेस? एक दिवस. चर्च आठवड्यातून एकदा असतं. मे बी बायबल स्टडी अजून काही असेल, परंतु बाकीचा सगळा वेळ तुम्ही तुमचं एकटं असता. Praise the Lord. हालेलुया. तुमचं मन तुम्हाला सोडणार नाही.
तुमचं मन तुम्हाला काय करणार नाही, सोडणार नाही. सोडणार नाही. एकदा का निराशा आली मग मन असं पॅक धरतं की ते आम्हाला सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा नाही का त्याच्या तावडीमध्ये तुम्ही फसावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमची समस्या, तुमची गरज बनण्या अगोदर तुम्ही देवाच्या वाटणाद्वारे त्याला मोकळं केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वचन बोलतं. वचन काय करतं? बोलतं. हा, वचन बोलतं, वचन प्रोत्साहन देतं, वचन आशा उत्पन्न करतं. आणि जर हे आमच्याकडे असेल तर तुमच्या जीवनातले जे पण आव्हान तुमच्या समोर आहेत त्या तुमच्या समस्या बनणार. कारण तुमच्या आतमध्ये वचन तुम्हाला जिवंत ठेवल का ऐक मी घर पूर्ण करणार आहे, ऐक मी दारू सोडवणार आहे, ऐक मी या निराशेतून तुला बाहेर काढणार आहे, ऐक लेकराचं शिक्षण मी पूर्ण करणार आहे, ऐक तुझ्या लग्नाचे मार्ग मी मोकळे करणार आहे, ऐक तुझा पुरवठा मी करणार आहे. वचन जे आहे त्या आत्म्यातून बोलत राहत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचन नसेल तर मग आमची अवस्था खूप भयानक होऊन जाती. चेहऱ्याचा आनंद काय होऊन जातो आमचा, उडून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचल्या ठिकाणामध्ये आपण वाचूया नीतिवचन 14वा अध्याय आणि 30 वचन. शांत हृदय देहाचे जीवन आहे. हा, शांत हृदय. कोणतं हृदय? शांत हृदय देहाचं काय आहे? जीवन आहे. जर मन अस्वस्थ असेल ना मग कोणतीच गोष्ट आम्हाला लागू पडत नाही. Yes. मग जेवणही जात नाही आणि झोपही येत नाही आणि कोणत्याच गोष्टीमध्ये आम्हाला लक्ष लागत नाही. म्हणून मन कसं पाहिजे? शांत पाहिजे. काय पाहिजे? शांत पाहिजे. पण आमच्या जीवनामध्ये रोज एक नवीन आव्हान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये रोज एक आव्हान आहे. नवीन आव्हान आहे. कधी लेकरांचं असेल, कधी घराचं असेल, कधी कामाचं असेल, कधी नातेवाईकांचं असेल, कधी शेजाऱ्यांचं असेल. रोज एक आव्हान येणार आणि तुमचं मन अशांत करण्याचा प्रयत्न करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु जर देवाचं वचन तुमच्याकडे आहे तर तुमचं जे वचन आहे ते तुम्हाला शांत ठेवणार. Yes, yes. ते तुम्हाला स्थिर ठेवणार. ते तुम्हाला खचू देणार नाही, ते तुम्हाला तुटू देणार नाही, परंतु तुमची अवस्था ते स्थिर ठेवणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मन शांत राहणं गरजेचं आहे. कसं राहणं गरजेचं आहे? शांत आणि राहणं. कशाने राहणार ते शांत? वचनाने. प्लीज बोला. कशाने? वचनाने. वचनाने. आणि ते वचन कोणाकडे पाहिजे? आपल्याकडे प्लीज पाहिजे. बोला. कोणाकडे? माझ्याकडे पाहिजे. मग असं होणार नाही का आता मंगळवारी दुपारी तुमच्या जीवनात काहीतरी झालं आणि लगेच चर्चला जाऊन मी बसतो. नाही, तुमच्याकडे वचन ऑलरेडी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचन तुमच्याकडे असेल तर ते त्या क्षणी तुमची पकड घेणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुटुंबात काही झालं, थोड्या वेळासाठी निराशा येणार, परंतु आतमध्ये जे वचन असेल परमेश्वर लगेच त्या बटनाला क्लिक करतो आणि ते वचन तुमच्या आतमध्ये बोलू लागतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून संकटापूर्वी काय गोळा केलं पाहिजे? वचन गोळा केलं पाहिजे. हा, वचन गोळा केलं पाहिजे. वचनामागे आपण पडलं पाहिजे. Yes, yes. कारण लक्षात घ्या, ज्याही जीवनामध्ये आव्हान येतात त्या आव्हानाद्वारे आमचं मन आम्हाला निराश करतं, आम्हाला थकवतं, आम्हाला बेचैन करतं आणि त्या स्थितीमधून बाहेर पडणं सोपं नाहीये. परंतु देवाचं वचन जर आतमध्ये असेल तर मग खूप लवकर काम होईल आणि तुम्ही तुमच्या निराशेतून लवकर बाहेर येणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणामध्ये 13 वचन वाचूया. त्याचं 13 वचन हसताना देखील हृदय खिन्न असते. कसं असतं? खिन्न असते. काय करताना? हसताना. प्लीज बोला. काय करताना? हसताना. म्हणजे आम्ही स्माइल देतो. काय देतो? स्माइल देतो. हृदय कसं आहे? खिन्न आहे. का? कारण तुमचे प्रश्न तुम्हाला त्रास देतात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरतून आपण एक हसरी स्माइल दिली. आज संडे चर्च आहे, नको कोणाला आपल्या घरातलं कळायला, चला एक स्माइल देऊन टाकतो सगळ्यांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मन कसं आहे? खिन्न आहे. का खिन्न आहे? कारण जर वचन तुझ्याकडे असते तर मग तुझं मन तुला खिन्न होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन समजवतं. Yes. वचन काय करतं? समजावतं. आम्हाला समजून सांगतं, आमची समजूत घालतं. अरे ऐक, काय त्याचं मनावर घेतो? दे सोडून. त्याला थोडी प्रभू कळलाय, तुला प्रभू माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन तुमचं सांत्वन करतं, एका लेकराप्रमाणे तुम्हाला समजून सांगतं आणि त्या दुःखी अवस्थेतून ते झटकून तुम्हाला कसं काढतं? बाहेर काढतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काय गोळा केलं पाहिजे? वचन गोळा केलं पाहिजे. वचन गोळा केलं पाहिजे. परंतु जर वचन नाहीये तर मग तुमचं देह, तुमचं मन तुम्हाला काय करून घेईल हे तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. कारण आमामध्ये एक राग असतो. काय असतो? राग असतो. आणि जर मनावर कंट्रोल नाहीये तर तुमचा राग मध्ये तुम्ही वाहून जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रागात तुम्ही काय होऊन जाल? वाहून जाणार. तुम्ही काहीतरीच बोलून जाताल, तुम्ही काहीतरीच करून टाकताल, तुमचं मन तुम्हाला पूर्णपणे पाडून टाकणार. Yes. परंतु जर वचन तुमच्याकडे आहे तर तुमचा देह तुमच्यावर तो हावी होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय गोळा करायचं? वचन गोळा करायचे आणि त्यासाठी आम्हाला वचन समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोक रोज बायबल वाचतात? ओके. किती लोक शिकतात, शिकण्यासाठी येतात? प्रेज द लॉर्ड. कारण फक्त वाचून पण जमणार नाही, कोणीतरी शिकवणारा पाहिजे. येस येस. कुणीतरी शिकवणारा पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. जो पण कोणी शिकवत नाही आम्हाला समजणार कसं? तुमच्या मुलाला शाळेला पाठवता? प्लीज बोला. पाठवता? पाठवतो. का पाठवता? शिकण्यासाठी. पुस्तकं नाही का तुमच्या घरी? आहेत. मग का पाठवता? कोणीतरी शिकवतं. Yes. कुणीतरी शिकवतं. तसंच आम्हाला देवाचं वचन शिकून ते गोळा करणं गरजेचं आहे. Yes, yes. परंतु आज देवाचे वचन गोळा करणारे लोक खूप कमी आहेत.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं वचन गोळा केलं पाहिजे तेवढं वचन नसल्यामुळं आमच्या गरजा, आमच्या समस्या बनल्यात आणि आमच्या जीवनात ते राज्य करतात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की मुंग्यांकडे बघ, समस्या येण्यापूर्वी ते वचन गोळा करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, मुंगींच्या कधी त्या रस्त्याकडे एकदा नजर मारा केअरफुली. मी जे सांगतोय घरी जाऊन ते चेक करा. इतकं सोपं नाही मुंग्यांना अन्न गोळा करायचं. कधी गोळा करतात? उन्हाळ्यामध्ये. प्लीज बोला, कधी गोळा करतात? उन्हाळ्यामध्ये. जमीन कशी असती? गरम असते. हा, जमीन गरम आहे आणि मुंग्यांना डोळे नाहीयेत. येस. काय नाहीयेत? डोळे नाहीयेत. तरी पण मुंग्या ज्या आहेत बरोबर प्रवास करतात आणि आपलं अन्न शोधतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रस्ता एवढा सोपा नाही. मध्ये स्पायडरमॅन असतो. मध्ये कोण असतो? स्पायडरमॅन. तुम्ही घरी जाऊन चेक करा. तिथं बरोबर त्यांनी आपले मकडेचे ते जाल बिछवलेले असतात. त्याला माहित असतं मुंग्यातून ट्रॅव्हल करणार आहेत. पण मुंगीला सगळं माहित असतं देखील ती आपला प्रवास करते आणि आपला अन्न गोळा करते. येस. तिला माहिती आहे का जर आज मी बाहेर पडले नाही ना, येणाऱ्या दिवसात माझी भूक येणार, ती मला मारून टाकणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणामध्ये ती सर्व त्या त्रास सहन करत असताही आपलं अन्न काय करते? गोळा करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण डीडीटी पावडर टाका, हे टाका, ते टाका, ते दुसरा रस्ता तयार करतात आणि आपलं अन्न काय करतात? गोळा करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच आम्हाला वचन गोळा करायचं. अडखळी येतील. काय येतील? अडखळे येतील. मुंग्यांना काय येतात? अडखळे येतात. हा, मध्ये स्पायडरमॅन आहे, मध्ये डीडीटी पावडर आहे, मध्ये आपण आहोत. तरी आपल्या सर्वांना मार देऊन नवीन रस्ता शोधून काय गोळा करते? अन्न गोळा करते. मग ते म्हणतो निर्बल आहे. कशी आहे? निर्बल आहे. तरी बघ किती आत्म्यात हुशार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला पण आव्हान येतील. इतकं सोपं नाही प्रार्थनेला येणं, वचनात वाढणं, परंतु सर्व गोष्टीवर मात देऊन आम्ही देवाचं वचन शोधलं पाहिजे, समजलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज वचन शोधा, येणाऱ्या दिवसात ते तुम्हाला सांत्वन देणार. Yes. आज वचनामागं पळा, येणाऱ्या दिवसात ते तुम्हाला निराश होऊ देणार नाही. परंतु जर वचन तुमच्याकडे नसेल, येणाऱ्या दिवसात तुमचं मन एवढं खिन्न होईल का मग तुम्हाला देवाचा पण आवाज ऐकू येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या समस्या येते ना, मन तुटतं. मन काय होतं? तुटतं. मग किती पण सांगा, अरे येशू असा आहे, येशू काम करणार आहे, येशू तसं करणार आहे, त्याच्यामध्ये लवकर काम होत नाही. Yes. कारण आतली जमीन आहे ना, ती कडक झालेली असते. कसं झालेली असती? कडक झालेली तुला असते. कसं झालेली असती? कडक झालेली असते. आतमधली जमीन एवढी कडक झाली का आता वरतून एवढे फटके मारतोय पण कामच होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काम होईल पण थोडासा कसा लागणार? वेळ लागणार. लागणार. अनेकदा तुम्ही जे लोक आता जे लीडर्स झालेत, तुम्ही जा लोकांमध्ये प्रार्थना करायला आणि ते ख्रिस्ती असतील, विश्वासतरी असतील, ते सगळं सांगतील, अहो नाही प्रार्थना चालू आहे, पण काय सांगू तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतील? प्रार्थना चालू आहे पण काय सांगू तुम्हाला. हा, काय सांगू तुम्हाला? खूप भयानक अवस्था आहे. का तुझ्या मुखामध्ये विलाप आहे? का दुःख आहे तुझ्याकडे? का तुझ्यामध्ये विश्वास नाही का देव तुला बाहेर काढणार आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतमध्ये काय नाहीये? वचन नाहीये. प्लीज बोला, काय नाहीये? वचन नाहीये. म्हणून लवकर काम होत नाही आज. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही चर्चला पण येतोय तरी आमची कुरकुर चालू आहे. आम्ही देवाचं वचन जरी वाचतोय तरी कुरकुर चालू आहे, कारण आतमध्ये वचन गोळा केलेलं नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण वचन काय केलं पाहिजे? गोळा केलं पाहिजे. आज समय आहे. समय असताना आपण देवाच्या मागे पडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर मग हॉस्पिटलमध्ये जास्त डॉक्टर म्हणतो ना, व्हेंटिलेटरवर ठेवा 20 तास 24 तास, मग आमचे हातपाय थरथर कापतात. प्रार्थना केली नाही, अजून 2 पास्टरला बोलवा, नाही अजून 10 पास्टरला बोलवा. तुझं मन स्थिर नाही. मन कसं नाही? स्थिर नाहीये. कारण आतमध्ये काय नाहीये? वचन नाहीये. प्लीज बोला, काय नाहीये? वचन नाहीये. वचन असेल तर मन कसं असणार? स्थिर असणार. आणि त्यासाठी आज आम्हाला वचन गोळा करणं गरजेचं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक जण ख्रिस्ती आहेत, विश्वासणार आहेत, पण वचन नाही. काय नाहीये? वचन नाहीये. आणि म्हणून त्यांच्यामध्ये नेहमी दुःख, नेहमी निराशा, नेहमी असं एक सॅड स्टोरी त्यांच्या जीवनाकडे बघून वाटते. त्यांच्या घरामध्ये अभिषेक जाणवत नाही, देवाचा प्रसन्नता जाणवत नाही. मी असं म्हणत नाही का विश्वासाच्या लोकांमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. 100% आमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस येतील, परंतु देवाचा अभिषेक प्रत्येक स्थितीमध्ये आमच्यावर चमकणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बघून नेहमी लोकांना वाटणार का रे एवढे आव्हान आहेत पण घाबरत नाही, का त्याला माहितीये माझ्याकडे अन्न आहे. येस येस. माझ्याकडे काय आहे? अन्न आहे. आणि अन्न मला बळ देतं. Yes. मला खचू देत नाही. जरी माझ्या समोर 10 आव्हान आहेत, मला माहितीये का प्रत्येक आव्हानाचं रूपांतर माझा परमेश्वर एक अद्भुत साक्षीमध्ये करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासाठी काय गोळा केलं पाहिजे? वचन गोळा केला पाहिजे. हा, काही लेकरं जे असतात खेळत असतात, मग आपण म्हणतो हा अभ्यास का नाही करत का? तो म्हणतो नाही, माझं स्टडी कसं झालेलं आहे? कंप्लीट झालेला आहे. माझा अभ्यास कंप्लीट झालेला आहे, म्हणून मला चिंता नाहीये, मला भीती नाहीये, कारण त्यांनी त्याचा स्टडी केलाय. त्याच प्रकारे जर आमचं वचन आमच्याकडे असेल तर मग कोणत्याच गोष्टीला आम्हाला भिण्याची गरज पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज समय काय गोळा केलं पाहिजे? वचन गोळा केलं पाहिजे. आज वचन वाचा, Yes. वचन शोधा, वचन शिकण्यासाठी या. हे जर तुम्ही गोळा करताल, वेळ देताल, तर येणारे दिवस तुमचे चांगले असणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आमचा विवेक जागृत करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आम्हाला समज देतं. Yes. वचन निर्णय घेण्याची ताकद देतं.
वचन आमचे मार्ग मोकळे करतं. वचनच नसेल तर आमचा प्रवास पूर्ण होणार नाही. Yes. Praise the Lord. Hallelujah. अनेक जण फक्त रविवारी चर्चला येतात, त्याच्या पलीकडे त्यांचं फेलोशिप नाही किंवा त्याच्या पलीकडे त्यांना वचन शोधणं नाही. मग पहा, ते लोक जास्त दिवस सर्वाईव्ह करू शकत नाही. नाही. तुम्हाला त्याच्या पलीकडे प्रभूला शोधणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिवसात 2 वेळेस 3 वेळेस जेवतो आपण. किती वेळेस? 2 वेळेस 3 वेळेस. 2 वेळेस 3 वेळेस जेवतो, कामाला जातो, लग्नाला जातो, कार्यक्रमाला जातो, बाकी सगळ्या गोष्टी करतो. त्याच्याहून जास्त आणि पलीकडे आम्ही देवाचं वचन त्याप्रमाणे गोळा केलं पाहिजे. येस येस. जसं अन्न, पोटाचं अन्न आम्हाला गरजेचं आहे, तसंच आध्यात्मिक अन्न आम्हाला खूप गरजेचं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्ही टिकणार नाही. आम्ही काय होणार नाही? टिकणार नाहीत. 5व्या ठिकाणामध्ये काय लिहिले वचनामध्ये? नीतिसूत्र 24 अध्याय आणि 10वं वचन. संकटाच्या दिवशी तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती थोडीच आहे. संकटाच्या दिवशी तुझं काय खचलं? धैर्य खचलं म्हणजे शक्ती कशी आहे? थोडी आहे. म्हणजे तू धान्य गोळा केलं होतं का? नाही. कळत्या ठिकाणामध्ये ज्या दिवशी संकट आलं, तू काय झाला? खचला. काय झाला? खचला. मग का खचला? का तुझ्याकडे बळ नाही? Yes. काय नाहीये? बळ नाही. म्हणजे जो वेळ तुझ्याकडे होता त्या वेळेचा तू योग्य उपयोग केला नाहीस. नाही. आणि जी शक्ती वाढवली पाहिजे होती ती शक्ती तू नवीन केली नाही. Praise the Lord. हालेलुया. असं मुलं असतात ना, काही मुलं अशी असतात का वर्षभर अभ्यास करत नाही आणि मग बरोबर ते महिनाभर आला, 15 दिवस आले, मग ह्याच्याकडे नोट्स गोळा कर, त्याच्याकडे नोट्स गोळा कर, मग झोपायचं नाही, जेवायचं नाही, नसता अभ्यास. मग जेव्हा वेळ होता त्याने आपलं बळ गोळा नाही केलं. येस. Praise the Lord. हालेलुया. आता वेळ निघून चाललाय, मग तुला आठवतंय का नाही मला काय करायचंय? अभ्यास करायचा मग या थोड्या वेळात तू आपली शक्ती वाढू शकतो का? आता नाही. नाही वाढू शकत. वेळ होता त्या वेळेत तू आपली शक्ती वाढवली पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? काय गोळा करायचं? वचन गोळा सगळं करायचं. बोला, काय गोळा करायचं? वचन गोळा करायचं. कुठं भेटणार ते? बायबल मध्ये. प्लीज बोला, कुठं भेटणार? बायबल मध्ये. रोज वाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल स्टडीसाठी या. येस. का तुम्हाला ते कळलं पाहिजे, तुम्हाला ते समजलं पाहिजे, त्याचं प्रगटीकरण काय ते अंडरस्टँड झालं पाहिजे. जर ते नाहीये तर मग आपण एका झांजीप्रमाणे आहोत, संकटात ती स्थिर राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे की मुंग्यांकडे बघ. कोणाकडे बघ? मुंग्यांकडे बघ. कशा प्रकारे त्रास हवी होण्या अगोदर तिने आपलं काय गोळा केलं? अन्न गोळा केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच इफिस्कराच्या पत्रामध्ये पाऊल सांगतो. कोण सांगतो? पाऊल सांगतो. 5व्या ठिकाणामध्ये आपण इफिस्कराच्या पत्र 6वं अध्याय आणि त्याचं 10वं आणि 11वं वचन. शेवटी माझ्या भावांनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीच्या बळामध्ये सबळ व्हा. कशामध्ये? प्रभूच्या शक्तीमध्ये. कशामध्ये? शक्तीमध्ये. शक्ती कशामधून येते? वचनामधून. प्लीज बोला, कशामधून येते? वचनामधून. म्हणून ते गोळा करणं गरजेचं आहे. Yes. पुढचं वचन काय सांगतं? सैतानाच्या कपट युक्तीविरुद्ध उभे राहण्यास. कशा विरुद्ध? कपट युक्तीविरुद्ध. तर सैतान नाही, त्याची काय आहे? कपट युक्ती. असा बॉल टाकेल का तुम्हाला कळणार पण नाही का तुम्ही कधी बोल्ड होणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. परंतु जर वचन तुमच्याकडे असेल मग तो कोणताही बॉल टाकू द्या, परमेश्वरचं वचन तुम्हाला प्लॅनिंग मधून बाहेर काढणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. त्याचे जरी प्लॅनिंग असतील तुम्हाला घात करण्याचे, तुमचा नाश करण्याचे, पण त्याच्या निगेटिव्ह प्लॅनिंग मध्ये ते तुमचा फायदाच करणार. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. देवाचं वचन तुम्हाला सुरक्षा प्रदान करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून पाऊल काय सांगतो त्या मंडळीला का ऐका, तुम्ही आत्म्यात बलवान व्हा. Praise the Lord. हालेलुया. अनेक लोक बलवान होत नाही, मग नसती दुःखाची व्यथा. कोणती व्यथा? दुःखाची व्यथा. तुम्हाला भेटले, तुमचा अर्धा तास घेतला, त्याला भेटले, त्याला अर्धा तास घेतला, मग आम्हाला ते एन्जॉय वाटतं. ह्याला सांगू, त्याला सांगू, त्याला सांगू, त्याला सांगू. एन्जॉय करू नको, सांगितल्याने काही होणार नाही. येस येस. Praise the Lord. हालेलुया. दुःखाच्या व्यथेतून बाहेर येण्यासाठी तुझ्याकडे काय पाहिजे? वचन पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. जर वचन असेल तर तू बलवान होशील. Praise the Lord. हालेलुया. तुझ्याकडे बघून वाटेल का तुझा परमेश्वर जिवंत देव आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. नाही तर लोक म्हणतील नाव एवढं देवाचं, नाव एवढं देवाचं. देवाचं, आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही का देवाच्या जीवनात कार्य करतो. येस. Praise the Lord. हालेलुया. तुमचे त्रास पाहून, तुमचं धैर्य पाहून लोकांना वाटलं पाहिजे अरे किती विश्वास याचा प्रभूवर, का अशा स्थितीमध्ये म्हणतो का देव कार्य करणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतं या ठिकाणामध्ये आम्ही देवाची लेकरं आहोत, मग देवाचं वचन आमच्या मुखामध्ये दिसलं पाहिजे, देवाचा तेज आमच्या चेहऱ्यावर झळकला पाहिजे, पण त्यासाठी आमच्या आतमध्ये वचन पाहिजे. येस येस. काय पाहिजे? वचन पाहिजे. वचन नसेल चेहरा कसा होऊन जातो? निराश. सुकून जातो. कसा जातो? सुकून जातो. स्माइल दिली पण लक्षात दे स्माइल तुझ्या फेसला मॅच करत नाहीये. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय काय दिली? स्माइल दिली. सगळे बोला, काय दिली? स्माइल दिली. मॅच होत नाहीये ते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चेहऱ्याचा लुक वेगळा वाटतो, स्माइल वेगळी वाटते आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खिन्नता तुझ्यावर हवी होऊन गेलेली आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा नाही का खिन्नता तुमच्यावर हवी व्हावी, तुम्ही देवाची लेकरं आहात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे रोजचं आहे आपलं. कसं आहे?
हे सुटणार नाही आपल्यापासून. एक गेले का दुसरं तुमच्या समोर येणारच आहे. पण देवाची लेकरं नेहमी तुडवत पुढे पुढे चालले पाहिजे. येस, हालेलुया, Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. प्रभूत चालायचं ना, मग तयारी ठेवा तुमच्या मनाची. Yes. रोज एक नवीन आव्हान येणार. Yes. परंतु याच्याद्वारे मी पडणार नाही, मी उभा राहणार आहे. येस, हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. काय पाहिजे? वचन पाहिजे, प्लीज बोला, काय पाहिजे? वचन पाहिजे. पुढे काय लिहिलं? 13 वचन वाचा. त्याकरिता तुम्ही वाईट दिवशी विरोधाला आडवे यायला आणि सर्व केल्यावर टिकून राहायला शक्तिमान व्हावे म्हणून देवाची सर्व शस्त्र सामुग्री घ्या. कोणता दिवस? वाईट दिवस. कधी ऍक्सिडेंट होईल माहित नाही, कधी कुटुंबात काय होईल माहित नाही, कधी कामावून काढतील माहित नाही. पण त्या वाईट दिवशी तुम्ही हल्ले नाही पाहिजे. काय नाही झाले पाहिजे? हल्ले नाही पाहिजे. तुम्ही स्थिर पाहिजे का नाही, माझ्या लाईफवर देवाचा कंट्रोल आहे. येस, हालेलुया. सैतान थोड्या वेळासाठी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, मी डिस्टर्ब होणार नाही. ते वचन तुमची गळ घालणार, तुम्हाला प्रोत्साहन देणार, तुम्हाला नेहमी सांगणार की देवाची योजना चांगली, देव उत्तम आहे, देव तुला पडू देणार नाही, देव तुला बाहेर काढणार आहे. येस, हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. पण वचन पाहिजे. Yes. काय पाहिजे? वचन पाहिजे. पण पाऊल म्हणतो का शस्त्र सामग्री काय कर? परिधान कर. आणि जर आतमध्ये वचन असेल तर लवकर काम होणार. येस, Praise the Lord. हालेलुया. ओके, मी पुन्हा एक उदाहरण घेतो. एखादी जखम झाली, एखादा मार लागला हाताला, आणि मग त्या ठिकाणामध्ये जर आम्ही डॉक्टरकडे गेलो तर तो पहिले पट्टी बांधतो, मलम लावतो. काय लावतो? मलम लावतो. आणि पट्टी बांधतो. आणि त्यानंतर जर जखम खूप आतमध्ये येऊन आहे त्याला गोळ्या देतो. Yes. काय देतो? गोळ्या देतो. काय देतो गोळ्या? जखम आतून भरण्यासाठी. वरतून पट्टीने लावली का? लावली. मग तरी आतून काय? जखम भरण्यासाठी. का? कारण त्याला कळतं का बाबा जखम जी ना फक्त वरतून नाही, जखम आतमधून पण, वरतून पण पट्टी आणि आतमधून पण गोळ्या. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे वरतून बी उपचार चालू आहे आणि आतमधून पण काय चालू आहे? उपचार चालू आहे. मग जखम कशी भरणार? लवकर भरणार. आपलं तसं नाहीये. आपल्या आतून गोळ्या घेतच नाही आपण, फक्त वरतून काय लावली? पट्टी लावली. म्हणून आपली जखम लवकर भरत नाही. येस, Praise the Lord. हालेलुया. कळतंय? किती लोकांना कळतंय? आपला फक्त वरवरती इलाज आहे. कसा इलाज आहे? वरचा इलाज. अरे पण आतून जखम तशीच आहे. आतून जखम तशीच आहे. आतमध्ये पस झालाय, आतमध्ये खूप घाण आहे, वरती सगळं ओके वाटतंय, पण डॉक्टर म्हणतो ऐक गोळ्या घे. काय घे? गोळ्या घे. पण तुम्ही फक्त मलमपट्टी केली आणि आतून गोळ्या खाल्ल्या नाही तर जखम लवकर बरी होणार का? नाही. तसंच मला सांगायचंय का फक्त आशीर्वाद प्रार्थनेमध्ये तुम्हाला फक्त इन्करेज केलं जाईल. काय केलं जाईल? इन्करेज केलं पण जाईल. संध्याकाळी पुन्हा कोणतरी आहे ना बॉल टाकायला तुम्हाला पाडण्यासाठी. येस, Praise the Lord. हालेलुया. मंगळवारी कोणीतरी आहे, बुधवारी कोणीतरी आहे, तुम्हाला ते चेकमेट करतील. पण जर वचन आतमध्ये असेल मग मंगळवार काय, बुधवार काय, गुरुवार काय, कधी पण ये, आम्ही सज्ज आहोत. येस, येस, Praise the Lord. हालेलुया. पण वचन कुठून पाहिजे? आतून पाहिजे. बाहेरून ट्रीटमेंट आहे रविवारची. Praise the Lord. हालेलुया. पण आतमधून अन्न खा, म्हणजे आतून पण बलवान होताल आणि जखम लवकर रिकवर होणार. येस, येस, Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजतं वचन? कळतं चर्च? आणि लोक कुठून पट्टी बांधली? बाहेरून. फक्त बाहेरून आहे. चर्च संपलं का आनंद पण काय झाला? संपलं. इथं एकदम शैतान मेरे किधर आहे? पैरो के नीचे. हा, आणि तो म्हणतो मग घरी चल, तुझ्या व्यक्तीद्वारे मग तुला पायाखाली मी आणतो. Praise the Lord. हालेलुया. जसं आम्ही इथं आहोत तसंच आमच्या घरात पाहिजे, तसंच आमच्या ऑफिसात पाहिजे, तसंच आमच्या कामात पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. का? कारण आमच्याकडे वचन नसल्यामुळं इथं आम्ही जोशमध्ये आहोत, कारण इथं सगळ्यांचा विश्वास आहे, इथं अभिषेक आहे, म्हणून इथं आपण फॉर्म मध्ये असतो. Praise the Lord. हालेलुया. आपण त्याला ललकारतो, ये आमचा प्रभू असा, आमचा प्रभू तसा. तो म्हणतो घरी गाऊन दाखव गाणं मला. Praise the Lord. हालेलुया. त्या स्थितीमध्ये टिकून दाखव, मग तिथं खरा प्रभूचा गौरव आहे. येस, येस, Praise the Lord. हालेलुया. पण जर वचन गोळा केलं तर मग जसं इथं तुम्ही आनंदी आहात तसंच आनंद तुमच्या घरामध्ये पण असणार. येस, Praise the Lord. हालेलुया. काय गोळा करायचं? वचन गोळा Please करायचं. बोला, काय गोळा करायचं? वचन गोळा करायचं. वेळ द्या. काय द्या? वेळ द्या. सिरियलचा वेळ आहे, मित्रांचा वेळ आहे, लग्नांचा वेळ आहे, कार्यक्रमांचा वेळ आहे, मग वाटण्यासाठी वेळ का नाहीये? Yes. आज आपला वेळ प्रभूसाठी द्या. हे वचन तुमचं खरं सांत्वन करणार आहे. येस, येस, Praise the Lord. हालेलुया. पुन्हा सांगतो का हॉस्पिटलमध्ये 10 मिनिटं लोक भेटून जातील. किती मिनिटं? 10 मिनिट. 2 वेळेस येतील, 3 वेळेस येतील, त्याच्या पलीकडे येणार नाहीत. येस, Praise the Lord. हालेलुया. तुम्ही आणि तुमचं मन एकटं राहणार. पण जर देवाचं वचन असेल तर त्या समय ते वचन तुम्हाला बळ देणार. येस, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. लोक 10 मिनिटं तुमच्या बरोबर असतील, नंतर प्रत्येक जण आपल्या वाटेने निघून जाईल, पण तुमचं मन एकटं राहणार तुमच्या त्रासामध्ये. पण जर देवाचं वचन तुमच्याकडे असेल ते तुम्हाला एकटं राहू देणार नाही, तुमच्याशी बोलणार आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढणार. येस, येस, Praise the Lord. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, पट्टी फक्त बाहेरून नको, आतमधून पण उपचार झाला पाहिजे. येस, येस, Praise the Lord. हालेलुया. ओके, किती लोकांना समजते वचन? कळते प्रत्येकाला? Yes. मी पुन्हा सांगल का आज ख्रिस्ती लोकांची परिस्थिती कशी आहे. त्यांनी बाप्तिस्मा घेतलाय. काय घेतलाय? बाप्तिस्मा घेतलाय. परंतु त्यांच्याकडे काय नाहीये? वचन नाहीये. त्यांच्याकडे बघून टवटवीतपणा नाही वाटत.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्या असणार. जर मी सेवा करतो तर माझ्या लाईफमध्ये 50 प्रॉब्लेम्स असतील, चॅलेंजेस असतील, पण तू वचन असल्यामुळं मला भीती नसणार. Yes, yes. मला माहित असेल का परमेश्वर मला याच्यातून काय काढणार आहे, बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर वचन माझ्याकडे नसेल तर माझी गरज माझी समस्या बनेल आणि मग मी निराश अवस्थेमध्ये निघून जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक तसेच आहेत, प्रभू मधले लोक बाप्तिस्मा घेऊन बसतेत, पण तू आनंद दिसत नाही. काय दिसत नाही? आनंद दिसत मुखात फक्त विलाप आहे. मुखात फक्त काय नाही. विलाप आहे. का विलाप आहे? कारण त्याच्याकडे काय नाही देवाचं. वचन नाहीये. हा, वचन नसल्यामुळे ते निराश होतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज लक्षात घ्या, आम्हाला काय गोळा करायचं? वचन गोळा Praise the करायचं. Lord. हालेलुया. आता एक सुंदर प्रगटीकरण मी घेणार आहे वाचनाबद्दल. सगळे तयार आहात? येस. प्लीज बोला, तयार आहात? येस. एक प्रश्न मी तुम्हाला विचारेल आणि खूप सुंदर प्रगटीकरण आहे. ओके, किती लोकांना नोहा माहितीये? सगळ्यांना माहितीये? प्लीज बोला, माहितीये नोहा? नोहाचं कुटुंब वाचलं. नोहाचं कुटुंब काय झालं? वाचलं. कुणी वाचवलं? सगळ्या जोरात बोला, कुणी वाचवलं? कशाद्वारे? प्लीज बोला, कशाद्वारे? नक्की जोरात बोला. नोहाचं कुटुंब काय झालं? वाचलं. कशाद्वारे? नक्की नक्की अजून काय होतं त्यांना वाचवण्यासाठी? ओके, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आजचं वचन आम्ही नेहमी असं ऐकतो की नोहाच्या कुटुंबाला तारावाने वाचवलं. कोणी वाचवलं? तारवाने वाचवलं. पण फक्त तारूच नव्हता, परंतु अन्न होतं. काय होतं? अन्न होतं. अन्न होतं. आणि त्या अन्नाने देखील नोहाच्या कुटुंबाला काय केलं? वाचवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पण हेच फिट आहे का नोहाचं कुटुंब होतं, पाणी आलं आणि नोहाच्या कुटुंबाला तारावाने वाचवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही बायबल वाचलं तर किती दिवस पाऊस पडला? 40 दिवस. आणि किती दिवस राहिला तो? 150. किती दिवस राहिला तो? वाचव्या ठिकाणामध्ये आपण आणि 150 दिवस जलांनी पृथ्वीवर जोर केला. किती? 150. म्हणजे पृथ्वीवर किती दिवस पाणी राहिलं? 150 दिवस. ओके, हे तारू आहे. काय आहे हे? तारवाच्या आतला नोहाचे प्रवासी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी वाचवलं आपण म्हणतो? तारवाने वाचवलं. सगळे बोला, कुणी वाचवलं? तारवाने. पोट नाही का यांना? आहे. मग अन्न नसतं तर वाचले असते का? नाही. प्लीज बोला, मला काय सांगायचं या ठिकाणामध्ये? आम्ही फक्त एक असं म्हणतो का नोहाच्या कुटुंबाला तारावाने वाचवलं. अरे पण त्याला एक पोट आहे. काय आहे? पोट आहे. जर तारावामध्ये अन्न नसतं ते लोक वाचले असते का? 150 दिवस विदाऊट जेवण राहिले असते का? नाही. कळत्या ठिकाणामध्ये सांगायचं असं का नोहाच्या कुटुंबाला फक्त तारावणी नाही परंतु अन्नाने पण वाचवलं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर अन्न नसतं, पाऊस थांबला असता आणि आतमधून प्रेत बाहेर काढावी लागली असती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बाहेर काढावी लागली असती? प्रेत. कळतंय? इतके दिवस पाऊस झाला, इतके उपास करू शकतो का? नाही. नाही करू शकत. परंतु या ठिकाणामध्ये बायबल सांगतं का जसं तारवाच्या आत गेले सुखरूपरित्या कसे आले? बाहेर आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फक्त त्या तारवानीच नाही परंतु अन्नाने देखील त्यांना काय केलं? वाचवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त कुणी नाही वाचवलं, तारवाने. परंतु कुणी वाचवलं? अन्नाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारू पण तेवढाच गरजेचं आहे आणि अन्न पण. गरजेचं आहे. कारण तारू मध्ये तो बसलो पण जर अन्नच घेतलं नाही तर मग आतमध्ये मी मरणार. मग तारू माझ्या फायद्याचा राहणार का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तसंच आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. कोणामध्ये आहोत? ख्रिस्तामध्ये आहोत. वचन नसल्यामुळे आमचं आध्यात्मिक जीवन मेलेलं आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं त्या ठिकाणामध्ये 2 गोष्टी गरजेच्या आहेत. किती गोष्टी गरजेच्या आहेत? 2 कृती. पहिला तारू. पहिला काय? तारू. आणि दुसरं काय? अन्न. प्लीज बोला, पहिला काय? तारू. आणि दुसरं काय? अन्न. ओके. आणि जे काही खाण्यात येते त्या सर्व प्रकारच्या अन्नातून तू आपणासाठी घे व आपणापाशी साठवून ठेव. हा, नोहा ते- प्रभूने काय सांगितलं? काय गोळा कर? अन्न गोळा कर. हा, कारण त्याला माहितीये तारू जो आहे नोहाने काय मानला? तारू बांधला कोणी सांगितलं होतं? देवाने. हा जो तारू असणार आहे हा पाण्यापासून वाचवणार आहे. Yes. कशापासून वाचवणार आहे? पाण्यापासून. कारण पाण्यामध्ये मृत्यू आहे. येस. पाण्यामध्ये काय आहे? मृत्यू आहे. घरी जाऊन डिटेल मध्ये वाचा. पाण्यासमोर जे पण आलं त्याने त्याला बुडून टाकलं. Yes. त्याला काय केलं? बुडवून टाकलं. कोणताच प्राणी वाचला नाही, कोणते डोंगर टेकले नाही, सगळं काही होतं ते सगळं कशा खाली गेलं? पाण्याखाली. म्हणून पाण्याला मी काय लिहिलं? मृत्यू. आहे. म्हणजे या तारावानी पाण्यापासून आणि मृत्यूपासून वाचवलं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं? पुन्हा सांगतो, नोहाला काय बांधावं लागलं? तारू बांधला. तारुणी कशाद्वारे वाचवलं? पाण्या. पाणी आणि मृत्यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो राहायला कुठे? आतमध्ये. राहायला कशामध्ये? आतमध्ये आहे. तारावाच्या आत राहिलाय. त्यांना काय आहे? चर्च. पोट आहे. पोट आहे, त्यांना गरज आहे. काय आहे? गरज आहे. आणि जर ही गरज भागली नाही ते लोक मरतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणामध्ये तो काय म्हणला? काय गोळा कर? धान्य गोळा कर. म्हणजे जी भूक लागणार आहे ती भूक या धान्याद्वारे काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर त्यांनी धान्य गोळा केलं नसतं त्या भुकेने यांना काय केलं असतं? मारलं असतं. म्हणजे तारावत तर ते आहे परंतु आतमध्ये कुपोषित झाले असते. येस. येस. कसं झाले असते? कुपोषित झाले असते. तुला कुपोषित म्हणजे कळतं ना? येस. एकदम हातपाय कसे आहेत?
अशक्त आहेत. वाळलेले आहेत. हातपाय कसे आहेत? वाळलेले आणि आहेत. तेच आज ख्रिस्ती लोकांचं जीवन आहे, विश्वासाचं जीवन आहे. ते तारवत बसतेत कोणत्या? येशूच्या. Praise the Lord. हालेलुया. पण तू धान्य नाहीये, काय नाहीये? धान्य म्हणून नाही. चेहरा नेहमी उदास, त्याचं कुटुंब नेहमी निराश का? त्याच्याकडे काय नाहीये? वचन नाहीये. Praise the Lord. हालेलुया. नोहाबद्दल आहे. कोणाबद्दल आहे? नोहाबद्दल. आणि नोहाच्या आतमधलं कुटुंब. नोहानी जसं आम्हाला कशापासून वाचवलं? पाणी आणि मृत्यू. तसंच येशूमध्ये आम्ही बाप्तिस्मा घेतो. काय घेतो? बाप्तिस्मा मग घेतो. येशूनी पण मरणावर काय दिली? मात दिली. आणि आम्हाला त्या मृत्यूपासून काय केलं? प्रभूंनी सोडवलं. Praise the Lord. हालेलुया. मग बाप्तिस्मा घेतला तुम्ही, तुमच्या शापा पापापासून तुम्हाला काय मिळाली? सुटका मिळाली. परंतु लक्षात घ्या, तुम्हाला एक घर आहे. Praise the Lord. हालेलुया. तुम्हाला नातेवाईक आहेत, तुमच्या कुटुंबात लोक आहेत. मग तुम्हाला प्रीती पाहिजे, तुम्हाला समंजसपणा पाहिजे, तुम्हाला कपडे पाहिजे, तुम्हाला बाकी गोष्टी पाहिजे. आणि या सर्व गोष्टीला घेऊन साहित्य तुमच्याशी खेळणार. येस. तुमच्याशी काय करणार? खेळणार. तुम्हाला निराश करणार. मग अनेक लोक कौटुंबिक त्रासाला बघून आत्महत्या करतात. काय करतात? आत्महत्या करतात. तारवात कोणत्या बसले? येशूच्या. स्वर्गात जायच्या पहिले मध्येच मेला. कुठं मेला? मध्येच मेला. काय बोला, कुठं मेला? मध्येच. अरे तारवात तो बसतो येशूच्या, पण तुझ्या समस्या तुला मध्येच मारून टाकतात. मग तारवात बसून तुझा काय फायदा? येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून काय गोळा केलं पाहिजे? वचन गोळा केलं कारण पाहिजे. वचन जे आहे आमच्या गरजामध्ये आम्हाला संजीवन देतं, Yes, आम्हाला प्रोत्साहन देतं, आम्हाला धैर्य देतं, आम्हाला खचू देत नाही, आमचं बळ वाढवतं आणि आम्हाला आशीर्वादित करतं. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. अनेक लोक बाप्तिस्मा घेतात. आनंदकालचं जीवन नंतर मिळणार. कधी मिळणार? नंतर मिळणार. एकदा मनुष्य मेला, त्यानंतर प्रभू येईल, मग न्याय होईल, मग नंतर ते भेटणार आहे. पण इथं जे आयुष्य आहे, इथं काय आहे? आयुष्य आहे. आयुष्यात 50 प्रश्न आहेत. येस. Praise the Lord. हालेलुया. 50 काय आहेत? प्रश्न आहेत. रोज एक नवीन प्रश्न आहे, पण त्या सर्व तुला जगायचंय. येस येस. तुला काय करायचं? जगायचंय. आणि त्या जगण्यासाठी कुणीतरी तुझ्यामध्ये आशा भरली पाहिजे. येस येस. तुझ्यामध्ये विश्वास भरला पाहिजे, तुझ्यामध्ये धैर्य भरलं पाहिजे. आणि ते देवाचं काय आहे? वचन आहे. लोक फक्त बाप्तिस्मा घेतात पण वचन घेत नाहीत. येस येस. म्हणून ते कुपोषित आहेत. कसं आहेत? कुपोषित आहेत. सुरत बोला, कसे आहेत? कुपोषित आहेत. वाढलेले आहेत. कसे आहेत? वाळलेले आहेत. वाढलेले आहेत. आत्म्यात ते बलवान नाहीत. येस येस. कारण त्यांच्या ज्या गरजा आहेत ना, त्या गरजा त्यांच्या समस्या बांधल्या. का बांधल्या? काही नाही त्यांच्याकडे. वचन नाहीये. Praise the Lord. हालेलुया. जसं ते तारवात तर बसले, पण तारवात मेले का जिवंत होते? जिवंत होते. प्लीज बोला, तारवात ते बसले, मेले का जिवंत होते? जिवंत होते. तारू उघडला ना, येस. आले ना सगळेचे सगळे बाहेर. कुणी वाचवलं? धान्याने. प्लीज बोला, कुणी वाचवलं? धान्य. मग आता येशू तुम्ही आहात, येस. बाप्तिस्मा तुम्ही घेतलाय, काय घ्या? वचन घ्या. हे तुम्हाला टिकून ठेवणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. सकाळी उठल्याबरोबर काही ना काही स्टार्ट होणार. Praise the Lord. हालेलुया. काही ना काही होणार, काही ना काही गोष्टी घडणार, तुमचा आनंद लगेच मावळणार. Praise the Lord. सकाळ व्हायच्या पहिलेच आपली काय झाली? संध्याकाळ. काय झाली? संध्याकाळ झाली. पण जर वचन असेल, संध्याकाळ होणार नाही चर्च. येस येस. Praise the Lord. हालेलुया. वचन म्हणणार नाही, आपला आनंद काय हे करायचं आपण. Praise the Lord. हालेलुया. मला माझा आनंद नाही सोडायचा. वचन लवकर तुम्हाला रिकव्हर करणार आतमध्ये. येस येस. Praise the Lord. हालेलुया. पण जर वचन आम्ही गोळा करत नाही, मग आमची अवस्था कुपोषित आहे. Praise the Lord. हालेलुया. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला वचन गोळा करणं गरजेचं आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. मग किती लोक गोळा करतील वचन? माझ्यासाठी करू नका. माझ्यासाठी तुम्हाला जर जगायचंय, तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं, तर काय गोळा करा? वचन गोळा करा. हा, तुमचे त्रास तुम्हाला सुकून टाकतील. येस. Praise the Lord. हालेलुया. तुमची चिंता तुम्हाला मारून टाकणार. परंतु जर वचन तुमच्याकडे असेल, तर वचन तुम्हाला मरू देणार नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. वचन फक्त तुम्हाला नाही, जी स्थिती तुमच्या जीवनात आली त्या सर्व स्थितीमधून वचन तुम्हाला बाहेर काढणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज नोहाच्या दारूपासून शिका. का ते फक्त तारवात जाऊन बसते नाही, त्यांना काय गोळा करायला लावलं? प्लीज बोला, काय गोळा करायला लावलं? अन्न गोळा करावं हा, लागेल. त्यांना म्हणला का जा आणि अन्न गोळा कर. आता यांचा फायदा, यांचा तुम्हाला डबल काम सांगतो. आज तुम्हाला काही वेगळं शोधायचं नाही, तुम्हाला फक्त टीचिंगसाठी यायचं. कशासाठी यायचं? म्हणजे रेडीमेड घ्यायचं. कसं घ्यायचं? यांचं रेडीमेड नव्हतं. शेती कुणी करायची? नोहानीच. प्लीज बोला, शेती कुणी करायची? नोहाने. का रेडीमेड विकत घेऊन आला धान्य? नाही. शेती त्यांनीच केली, जमीन त्यांनीच साफ केली, त्यांनीच लावलं, त्यांनीच त्याचं हे केलं, मशागत केली, त्यांनीच कापणी केली आणि तोच घेऊन आला. Praise the Lord. हालेलुया. आमचं तसं नाही आज. Praise the Lord. हालेलुया. आम्हाला फक्त गोळा करायचंय. तुमच्यासाठी ऑलरेडी कापून ठेवतोय चर्च. Praise the Lord. हालेलुया. तुम्हाला फक्त चर्च मध्ये यायचं आणि आपली बॅग भरून घेऊन जायची. Praise the Lord. हालेलुया. पण ते पण आपल्याला जमत नाहीये चर्च. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? त्याला कसं करायचं होतं? कष्ट करायचं होतं. कष्ट. जमीन पण तूच साफ कर, तूच नांगर, तूच मशागत कर, तूच त्या ठिकाणी उगव, तूच कापणी कर आणि तूच तारवात घेऊन ये. आज आमचं तसं नाहीये.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज भरपूर सेवक आहेत, आज मीडिया आहे, आज भरपूर माध्यम आहेत का देवाने कापून ठेवले. काय ठेवले? कापून ठेवलंय. गोळा करा फक्त. आपण तो मला जमत. चर्च येणारे दिवस वाईट असतील, मग सांत्वन होणार नाही. नाही, निराशा हवी होऊन जाईल. Yes. म्हणून आज समय आहे का तुम्ही वचन गोळा करणारे व्हा. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हेच वचन तुम्हाला प्रोत्साहन देणार. प्रार्थना केली बी ना लोकांसाठी तरी त्यांचं मन सांत्वन पावत नाही, तरी ते पुन्हा ती स्टोरी काय करतात, सांगत बसतात. का असं होतंय? आतमध्ये काय नाहीये, वचन नाहीये. वचन गोळा करा चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? पुन्हा जाऊन नोहाबद्दल वाचा. नोहाचं कुटुंब जसं गेलं सुखरूपीत्या कसं आलं, बाहेर आलं. कारण त्यांनी काय गोळा केलं होतं? अन्न गोळा केलं होतं. हा, तुम्ही बाप्तिस्मा घेतलाय कोणामध्ये? प्रभू येशू मध्ये. पिता, पुत्र पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा घेतलाय, पण काय गोळा करायचं बाकी आहे? वचन गोळा करायचं. हा, रोज वचन खा चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन तुमच्याशी बोलणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खोटी आशा कधी देणार नाही. याची वाणी 100% परफेक्ट असणार. Yes. हे जे बोलणार ते 100% पूर्ण होणार आणि आमच्या जीवनात आम्ही प्रभूचा गौरव पाहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज कशा मागे पळा? वचनामागे. मुंगीकडे पाहायचं. कोणाकडे पाहायचं? मुंगीकडे. मध्ये स्पायडर आहे. कोण आहे? स्पायडर सगळे आहे. बोला, मध्ये कोण आहे? स्पायडर आहे. तुमच्या लाईफ मध्ये कोण स्पायडर आहे मला माहित नाही, पण तो तुम्हाला जाऊ देणार नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जायचंय चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुंगीच्या मध्ये डीडीटी पावडर आहे. कोणती पावडर आहे? डीडीटी पावडर आहे. आमच्या इथं कोणीतरी असं डिस्टर्ब करतील का आम्हाला जाऊ देणार नाही, पण तुम्हाला वचन गोळा करायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आज आम्ही आमचा प्रभूला दिला नाही तर उद्या जो दिवस येईल तो पण दुःखाचा असणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूला द्या, येणारा उद्या एन्जॉय करा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय आजचं वचन? कळतंय प्रत्येकाला? नोहाचं कुटुंब वाचलं फक्त तारामुळं नाही, परंतु धान्यामुळं. कशामुळं? धान्यामुळे. तारुनी वाचवलं बाहेरपासून. कशापासून? बाहेर पासून. पाण्यापासून बाहेरून वाचवलं, परंतु धान्याने वाचवलं आतमध्ये होऊन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच येशू आम्हाला मृत्यूपासून, शाप पापापासून सोडवतो, पण आमच्या गरजापासून आम्हाला बळ देण्यासाठी प्रभूचं वचन आमच्या बरोबर असणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते गोळा करा आणि ते तुम्हाला पाठबळ करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया, प्रार्थना करूया का देवा मला वाचनाचा अनुग्रह दे का मी वचन अधिक वाचावं.